एंगेजमेंट झालेली आहे आणि ही आहे आमची बहिणी नाही बोलते आणि इथे बघ कुठे चाललाय शुगर बॉक्सला आहे आणि आम्ही नेहमीच लेट असतो. मामा पण कंटाळलेले आहेत. भूक लागली ना मामा तुम्हाला पण? तुम्ही जेवून आलेत? मेकअप बघू शकता तुम्ही. मेकअप आमचा सगळा निघालेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसलोय मटण भाकरी खायला. करवर चिकन नाहीये 2 डझन नाहीये. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जॅग्निका चॅनल मध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आज मस्त गावाला आलेलो आहोत. म्हणजे 2 दिवस झाले गावाला आम्ही आलेलो आहोत आणि आज आहे माझ्या भाच्याचा साखरपुडा. तर आम्ही साखरपुड्यासाठी रेडी झालेलो आहोत, चाललेलो आहोत साखरपुड्याला आणि आम्हाला नेहमीच लेट असतो. आज पण आम्हाला लेट झालेला आहे आणि साखरपुडा आहे साळावला. सो बहुतेक ते साखरपुड्याची मंडळी गेलेली आहे आणि आम्ही शेवट राहिलेलो आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. काय मजा मस्ती असणार आहे आमच्याकडली साखरपुड्याची. सो चला. काय घेतले बाबू? कुठे चाललाय? इथे बघ कुठे चाललाय? शुगर बॉक्सला आहे. चिकना चिकना दिसतोय. सगळ्यांनी मॅचिंग केले. आले बापले. चलो ए हिरो. सो आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत निडी गावाच्या इथे आणि आमचा हिरो बघा सगळ्यांनी मॅचिंग केलेली आहे आणि बेंजो वाजायचा बंद झालेला आहे. नवरा पोहोचलाय. शिव चल. तो दादा गेला. अरे वा. आमची फेरारी दाखव. चल तू चल पुढे. हा चला. आमचा हिरो बघा. सो गाईज नेहमीप्रमाणे आम्ही लेट पोचलेलो आहोत आणि हा आहे नवरीचा मांडव. आणि आम्ही नेहमीच लेट असतो. सो आता पोचलोय. आता बघूया साखरपुडा. अरे हा रे इथे फोटो लावलेले आहेत मस्त. 1 2 and 3 आणि इकडे 4था आणि इकडे सगळे गेलेले आहेत. या श्री स्वयं दुर्गनाम भवने लक्ष्मी पापात्मनां गुरुदया उदयशक्ति श्रद्धा तथा जन प्रमोदलज्जा तान्वान तथा परिपालय देवी विश्वम. पावणे 2 वाजले 2 आणि असा कंटाळा आला. एवढी भूक लागली. अजून साखरपुडा झालेला नाही. मामा पण कंटाळलेले आहेत. भूक लागली ना मामा तुम्हाला पण? तुम्ही जेवून आलेत? सो मी इथे बसलोय. गरमी पण एवढी करते आणि अजून साखरपुडा झालेला नाही. सो ठीक आहे कधीतरी टाईम होतो पण जरा जास्तच वाजलेले आहेत 2. आता बघूया कधी होतोय आणि कधी जेवतोय. नवरी आलेली आहे. नवरा बसलेला आहे. नवऱ्याला पण घाई आहे. पटकन जाऊ दे, पाटावर बसू दे आणि साखरपुडा आमचा होऊ दे. आणि काय नवरीला गिफ्ट घेतलेला आहे तो देणार आणि मग नवरी खुश होणार. सेलिब्रेशन या. आता पेढे आणि साखर वाटून घ्या. अजून किती टाइम? 2 तास होऊन गेले. मेकअप बघू शकता तुम्ही. मेकअप आमचा सगळा निघालेला आहे. 2 तास नाही 2 वाजून गेले. आणि साखर आणि पेढे वाटायला सुरुवात करतायत पण जर हातात धरून ठेवा. त्या दोघांनी अंगठी घातली की साखर पेढे खा आणि मग टाळा वाजवा. ओके झालं लगेच. शॉर्टकट मारले. भटजीने पण शॉर्टकट मारलेली आहे कारण टाईमच तेवढा झालेला आहे. तर एकदा रिंग घातली की साखर पेढा खा आणि मग जेवायला खा. जेवायला साखरपुडा बोलल्यानंतर काय पाहिजे माहिती आहे ना? काय? मटण पाहिजे. मटण आम्ही खा. नवरा नवरी किती एक्सायटेड आहे अंगठी घालण्यासाठी. कधी रिंग घालतोय आणि कधी आमचा साखरपुडा होतोय. आमच्या वेळेस पण असं होतं पण आम्ही लगेच घालून टाकतो. आपण लगेच घातली होती ना? साखर पहिले आलेली आहे
आणि मुलगी मुलाला अंगठी घालते. अजून अंगठी घातलेली पण नाही. टाळ्या वाजवा. घातली अंगठी. सो गाईज फटाके वाजलेले आहेत आणि आमचा साखरपुडा संपन्न झालेला आहे. आता वाट फक्त एकच जेवणाची. एवढी भूक लागली. चला आता तुम्ही घाला. आणि इकडे साखर आम्हाला घे पेढा घे. मुर्दार बसून. चला चला चला. नवराला असं किती. मुलगा मुलीला अंगठी घालतो. टाळ्या वाजवा. हा जायचं. ओहो डिशू. काय खाडी ना पूर्ण खाडी आहे. मस्त वाटते आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलोय मटण भाकरी खायला. आणि व्हेजमध्ये मटर पनीर फ्लावरची भाजी आहे. डाळ भात पापड लोणचं मस्त असं जेवण आहे. आणि मी जेवण मोकळा झालेलो आहे. आणि इकडे पण बुफे पद्धत आहे. उभे राहा घ्या हाताने. आणि बसा कुठे पण जेवायला. हाताने म्हणजे ते वाढतात आणि बसा आता. मस्त निसर्गाची हवा एन्जॉय करत. हा मस्त एकदम व्ह्यू एकदम भारी आहे. असं वाटतं कोकणातून परत दुसऱ्या कोकणात आलो की काय. 8 दिवस झाले ना आज. 8 दिवस झाले. हे बघा माझा ओंकार बहिणीचा मुलगा आणि आजच त्याची एंगेजमेंट झालेली आहे. आणि ही आहे आमची बहिणी नाही बोलते ना सून. आणि आम्ही जवळून येऊन काय व्हिडिओ बनवली नाही. इथूनच मंदिरातून तिकडे फोकस मारला. कसं वाटतंय? 2 दिवस बाकी आहेत फक्त. सो मस्त जेवलो. मटण भाकरी. साखरपुड्याला मला हाच मेनू आवडतो क्रिकेटला हेच लागतं. आणि हळदीला पण हाच आवडतो आपल्या पण मेनू. साखरपुड्याला हाच मेनू होता. हा आणि मांडव आता खाली झालेला आहे. सगळी पब्लिक गेली कारण की सगळी भिजलेली आहेत घामाने. सगळी घामाने भिजले. हे ठिकठिकाणी फॅन लावलेले आहेत. कुठे दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो आता निघतो आम्ही घरी जायला. आता आम्ही घरी श्रियान हनी सिंग कर. आणि श्रियान सांगतो दादा लोकांना की उद्या मी हळदीला येणार तेव्हा तुम्ही हनी सिंग गाणी लावा. हे बाबू कोण आहे. हंबा आहे हंबा. कसा करतोय. ए बाबा जरा पटकन. ये पटकन ये. तो तो शिंगा इथे घेतोय. नाही येणार. हंबा थांब रे. हंबा थांब. बाबू बाबाकडे जा. इथे आज ये इकडे ये माझ्याकडे ये. अरे बापरे. श्रियानला मी घेतला. सो लग्नावरून आलो मस्त थोडासा फ्रेश झालो. श्रियान पण उठला. बाबूला पण खाऊ दिला. आणि बाबू काय करायला आला. काय करायला आला. काय पकडलेलं हातामध्ये. हे बा- काय पकडलेलं बाबूने. आणि आमचा हंबा हा थोडासा मारकुटा आहे. कसा आला मारायला. इकडे एक हंबा आहे. आणि तिकडे 2 आहेत. कुठे आहेत. हा इकडे 2 आहेत. 4 आहेत. 4 हंबा आहेत. आमचे आंबा आहेत. आणि आखी घेऊन आलोय. आजोबा बसले. आंबे काय जास्त नाही. आजोबा तिकडे बसले. आंबे जास्त नाही आले. ते गेले सगळे. स्टार्टिंगला बघितलेले तर होते बऱ्यापैकी पण आता सगळे पडलेले आहेत. कुठे कुठे आहेत. आणि ते पण आहेत ना एखादा कुठेतरी ते पक्षी खात आहेत आणि ते रोज सकाळी एक असा पडतोय. मग कुठेतरी असतील तर ते खायला तरी मिळतील म्हणून आम्ही आंबे काढायला आलोय. तर बघू आता किती भेटतायत ते. सो मेनी मँगो किती आहेत. सो मेनी नाही जास्त. बिनी काय नाही एवढेच आहे जेवढे समोर दिसतात तेवढेच. आणि ह्या झाडावरचे आंबे सगळे रोज एक एक पडतोय. पक्षी खाऊन पडतात ना तर मग कीड लागून पडतायत. म्हणून काहीतरी निघतील ते खायला आम्हाला थोडेफार. काढू दे आता बघू दे. जे उजळलेले आहेत झालेले आहेत चांगले. मी अशी फक्त असं पकडणार असं पटापट खेचणार. काय उपयोगाचे ते बस. जे पिकलेले आहेत तेच काढायचे आहेत ना. ये 2 आंबे काढले. झालेत काय. थांब बाबू तू नको हात लावूस. झालेत बाबा. 4 आंबे निघाले. 4 बाबडी किती. 4 आंबे किती बाबू. 4 आंबे. ओके बाबू खाणार. खातोय. झालेत किंवा तयार का मध्ये. हात नाही लावायचं श्रीयू. आई त्याला पकड आई. आणि इकडे आमचा राब अजून अर्धा व्हायचा आहे. अर्धा जाळलाय कारण त्या दिवशी पाऊस उठलेला. आणि बाकीचा अर्धा राब अजून व्हायचा आहे आमचा. हा काढायचा आहे का. येस उडव. मी नाही चिकुडणार. नाही उडणार. डायरेक्ट देठ पकड. असा देठ पकड. हा वर आणि वर पकड. वर पकड आंबा. इथे हा देठ आणि 2 देठ पकड. हे हा उपट. आता? हा कर वर. चिकच उडाला. नाही निघलाय. हा बघ असा नसतं. असा नाही काढत. मी दाखवतो. वरचा आहे ना. हा डेका हा डेका असं इथे अजून
करायला पाहिजे ना. हा मी लाईव्ह काढून दाखवतो थांब. आंबा कसा काढायचा, झाडावरून आंबा कसा काढायचा मी लाईव्ह काढून दाखवतो. त्याचा देठ कसा ठेवायचा, आणि एक आंबा नाहीतर असा- मग हा एक आंबा आम्हाला पिकलेला खाली भेटला आणि काय स्मेल आहे, म्हणजे असं वास घेऊनच वाटते समाधान की बाबा खरोखर आंबा खाल्ला. आणि हा खरोखर आपल्या घरचा, म्हणजे असा हे विकतच्या आंब्याने बिलकुल स्मेल येत नाहीये. हे घरचे ते घरचे आंबे. आणि निकेश तर कधी विकतचा आंबा खातच नाही. ना मला आवडतच नाही, मी घरचे निवडून आंबे खातो. आणि हा बघा आता इथे लस नाही उडालेली आहे. नाही, पण मी दाखवतो, मी लाईव्ह दाखवतो थांबा. शेतकरी आमचा प्रॉपर शेतकरी आहे निकेश. हा असं पकडायचं. हा अरे डेट मध्ये आहे, मध्ये आला. हा बघा इथे जवळ घे. थांबा मला दिसायला पण नको, मी ऑटोमॅटिक तोडून ओके, टाकेन. ओके. अरे घरचा आहेस तू आंबे. तोड. हा तोडला आला देता सकट आंबा आला. आंब्यांचा पण शेतकरी आहे तर तुला बेटा सगळं आंबा समजणारच ना. मग असा आंबा काढायचा, नाहीतर मग लस लागते, खराब होतो. आणि हा आमच्या पोराचं काय चाललंय बघा इथे. आणि इथे मध्ये आहे ती आमची विहीर आहे आणि तिकडे आंब्यांची झाड आहेत. तिथे आमची शेताची कामं झालीत नाही, राब आहे इथे. आणि आता ह्या आंब्यावरचे आंबे काढतोय. आणि इथे हा आहे आमचा नजारा शेतातला मस्त. आणि हा याच्या झाडांच्या पलीकडे आहे आमचा डोंगर. त्याच्यामुळे इतकं संध्याकाळचं वातावरण छान असतं ना, मस्तच वाटतं आहे ना निकेश. एक नंबर. येस एक नंबर. नाही असे आंबे हा. काढून कंटाळ येतो मला. काकीने फोन केला, काकीला व्हिडिओ कॉल करते. ओके काकीला व्हिडिओ कॉल. हा बोल. आणि इथे बाबा चढले आमच्या झाडावर. आणि बाबू बोलते बाबा कुठे चढला, शिव बोल पुन्हा. नक 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 आंबे खाणार ना पिकल्यावर. आहेत काय रे. थोडे थोडे कुठे कुठे ए असं नाही बोलायचं. आला एक आंबा आहे, घे 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 बाबडी आंबा. हा बघ ये बडका. ये मँगो किंग. ये. हा आणि हे इथे जमा करायचे आणि मग आपण टोपल्यामध्ये भरून घेऊन जायचे घरी, है ना. तसे नाही थांब, नंतर ठेवायचे. हे बाई इथे नंतर नेऊन ठेव. हा पूर्ण भरला की. हा हा घे बाबूला पिकलेला आंबा. पिकलेला आहे, हा दाखव. हा घे बाबूला पिकलेला आंबा. ए छोटूसा ये छोटा पिकलेला आंबा. दाखवा आम्हाला, दाखवा. ये आम्हाला पिकलेला पण आंबा भेटलाय. ये बाबू, हा बा छोटूसा पिकलेला आंबा. हे बाई इथे, हा बा छोटूसा. ओ हा तिथे ठेवणार. हा आमचे पोरग हुशार झाले. इथे जमा करायचे आणि नेऊन तिथे ठेवायचे. मग आजी टोपल्यामध्ये भरणार. ये हो. अरे बाबू पडला. 9 पडला आमचा. बाबू किती मँगो आहेत 9. बाबू मँगो किती आहेत बाबू मँगो किती आहेत. मँगो किती सांग. एवढेच. 2 3 4 5 6 7 and 8. आमचे आंबे एवढेच झालेले आहेत आणि आमचे आंबे एवढेच आहेत. जेमतेम 2 डझन बस. नाहीयेत 2 डझन नाहीयेत. जास्त आहेत. आहेत पण मोजतात. ते नाही, ते पडले नाही बाबू. सो खाण्यापुरते भेटले आम्हाला, बस झाले. थोडेसे आहेत अजून, ते अजून वरती आहेत पण मी काय चढणार नाही वरती. नाही, रिस्क नाही घ्यायची आम्हाला. मोठ्या झाडावर नाही चढायला जमत, छोट्या छोट्या झाडांवर चढतो. आणि आणि झाले. चल सगळ्या इकडे बाय बाय कर. बघ आम्ही आंबे काढले. बोल आंबे खाल्ले. आता आंब्यांची आडी घालणार. आंबे साली घालणार आणि पिकले की खाणार. ते शी लागणार हाताला, शी लागणार. आणि पिकले की खाणार. बोल बोल तुम्हाला पाहिजेत. बोल इकडे त्यांना बोल तुम्हाला पाहिजेत. नाही आमचं लक्ष नाही. तर चला तर मग आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय एव्हरीवन. बाय कर. बाय कर.